नेहमीसारखं चहा आता मी ठेवून घेते आणि आज ना स्पेशल नाश्ता आलाय माझ्यासाठी, तो मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या प्रांतामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं त्याला नाव आहे. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. स्पेशल नाश्ता यासाठी आहे कारण आज पप्पा आलेले मला स्टेशनला भेटायला, तर काही द्यायचं होतं त्यांना, तर ते त्यांच्यासाठी त्याचबरोबर येताना माझ्यासाठी खाऊ घेऊन आले. आणि पप्पांनी आणलेला खाऊ हा नेहमी स्पेशलच असतो. आई पप्पांनी आवडीने केलेला खाऊ असतो आणि हा असा आहे खाऊ. याला काय म्हणतात तुमच्याकडे? याला असं टोपातलं पण म्हणतात, धुंडस पण म्हणतात, किंवा अजून काही लापशी वगैरे किंवा केक म्हणतात, असं बरंचसं काही म्हणतात. मला हे खूप आवडतं. हे जेव्हा काकडीच्या ह्याच्यात केलं जातं ना, शिजवला जातो, हा जो आपला तांदळाचा रवा असतो ना, तो काकडीच्या ह्याच्यात शिजवला जातो गुळामध्ये, खूप सुंदर असा लागतो. आणि याच्यावरती जर आपण ना हळदीचं पान ठेवलं ना तर अतिउत्तम, म्हणजे आहा, खूप छान अशी टेस्ट येते. मला हे खूप आवडतं म्हणून मी सांगितलेलं आईला बनवलंय. मागे पण मी विचारलेलं तर तिने यावेळेस मला आठवणीने पाठवलंय, म्हणजे बनवूनच पाठवलंय. आणि पप्पांना माहितीये तिकडे आमच्या इथे ना स्टेशनला जे स्नॅक्सचं दुकान आहे तिथे ना छान असं स्नॅक्स मिळतं आणि मला ना तिथली दाबेली आवडते. ऍक्च्युली मी जसं म्हणते, जसं हे दाबेली किंवा पाव जिथे मैदा येतो तिथे कमी खाल्लं जातं, पण तरी पण आता पप्पांनी दिलाय खाऊ तर तो मला खायचंच आहे. त्यांनी काय काय दिलंय मी बघते आता. दाबेली आहे आणि आय थिंक ढोकळा आहे आणि हे चटणी वगैरे आहे असं सगळं. ही गोड चटणी पण आहे. प्लेटमध्ये आता मी काढून घेते. मिक्स ढोकळा आहे, मला खाण्यासाठी म्हणून दिलेलं. छानपैकी ढोकळा आहे बघा. आणि ही दाबेली तर खरंच खूप सुंदर अशी दाबेली ही टेस्टला असते. बटर दाबेली आहे. ऍक्च्युली खूप नरम झाली असेल आता. ऑलरेडी घेऊन याला माझ्या मते आय थिंक 2 तास तर झालेच आहेत, भरपूर वेळ झालाय. तर आता चहा इथे ठेवलाय आणि चहा बरोबर आता हा नाश्ता करायचा आहे. हे ना पपईचं आहे, हे देखील खूप छान लागतं. पण ना ऍक्च्युली ना आता ह्याला पण खूप जास्त पाणी सुटले कारण ऑलरेडी ना बराच उशीर झाला आणि त्याच्या आधीपासून पण पॅक केलेलं असेल तर माहिती नाही. ग्रीन चटणी काय फक्त ढोकळ्याबरोबर हवी. हा सँडविच ढोकळा ऍक्च्युली, पण तो फक्त हा खाण्यापेक्षा ना असं सँडविच ढोकळा टेस्टला चांगलाच लागतो. तिन्ही खायला मिळतं याच्यामध्ये. चटणी ओतून घेते मी, ट्रान्सफर करून घेते. चहा आज पेल्यातनं चहा. रोज पेल्यातनं चहा होत नाही, पण आज स्पेशल नाश्ता आहे तर म्हटलं आज पेल्यातनं चहा देते मी. आणि इथे बघा सँडविच ढोकळा. या नाश्ता करायला तुम्ही पण. मी म्हटलं नाश्ता करते आता पहिला. आज जेवणाचा टाइम आणि नाश्ता करण्याचा टाइम माझं एकच होणार आहे, तर आता नाश्ता करेपर्यंतच मला 8:30 होणार आहे, पण नाश्ता करायचा आहे. खूप छान स्पेशल नाश्ता आहे आज. आणि म्हटलं नाश्ता करता करता तुमच्याबरोबर गप्पा मारूया. मी काल एक पोस्ट टाकलेली ऍक्च्युली लाईव्ह बाबत, तर ती पोस्ट तुमच्यापर्यंत किती पोहोचली आहे की नाही मला माहिती नाही, तुम्ही ती बघितली आहे की नाही ते देखील माहिती नाही. तर त्यासाठी म्हटलं की आपण व्हिडिओ मार्फतच सांगूया. मी विचार करते की आपल्या चॅनेलवर आता 2000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तुमच्या सपोर्टनेच ते होत आहे आणि बरेचसे नवीन फॅमिली मेंबर्स आपल्याला जॉईन होत आहेत, फॅमिली वाढते. तर म्हटलं त्यांच्या मनात पण बरेचसे असे प्रश्न आहेत जे मला कमेंट्स मधनं येत असतात, कारण ऑलरेडी त्याबाबत मी व्हिडिओ बनवलेले आहेत, तरी पण कमेंट्स मार्फत ते येतच असतात. आणि त्याच प्रश्नांचं उत्तर द्यावं म्हणून मी असा विचार करते की आपण एक लाईव्ह सेशन करावं. तर तुम्ही नसेल केलं त्या कम्युनिटी पोस्टवर, तर तिथे पोस्टवर तुम्ही वोट करा त्याला, येस और नो मी दिलंय, तिथे तुम्ही करा. किंवा मग या व्हिडिओच्या खाली मला तुम्ही मेसेज करा, कमेंट करा की युट्यूब लाईव्ह मी करू की नको करू.
कारण तुम्ही जर म्हणालात तरच मी ते लाईव्ह करणार आहे. कारण आपल्याला भेटायचं असेल तर तुमची पण कमेंट येणं खूप गरजेचं आहे. तर आता मी हे नाश्ता करते आणि मग भेटते तुम्हाला. तर ना माझा आज नाश्ता आता खूप हेवी असा झालेला आहे, पण तरी पण जेवायचं आहे तर लाईट असं जेवण करणार आहे. आणि ना आज जेवणामध्ये मी सलाड करणार आहे. तर सलाडसाठी आहे ना मला इथे डाळिंब आणलंय मी आणि डाळिंब सोलायचंय. डाळिंब सोलायची एक पद्धत आहे, मी कुठल्या पद्धतीने सोलते ते मी आज तुम्हाला दाखवणार. कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा डाळिंब सोलायला जातो ना तेव्हा त्याचे सगळे दाणे कापले जातात आणि मग त्याचा ना रस सगळीकडे उडतो. डाळिंब असं आहे ना की त्याचा रस जर उडाला ना एकदा कपड्यांवर तर अजिबात जात नाही. तर त्याच्यामुळे ना मी आज तुम्हाला एक साधी सोपी पद्धत दाखवणार आहे की ज्याच्याने पटकन असं डाळिंब सोललं जाईल. आणि ना मी अजून एक गोष्ट दाखवते तुम्हाला की मी मागे पण सांगितलं तरी देखील आता परत एकदा सांगते. मोड आणलेलं जर आपल्याला आणायचंय कडधान्याला तर बऱ्याच वेळा आपण काय होतो की कपड्यात बांधतो किंवा मग काही कंटेनर वगैरे येतात तर तसे वापरतो. तर मी कुठलेही कंटेनर ऑर्गनायझर नाही वापरत किंवा मग कपड्यामध्ये पण नाही ठेवत. मी असंच एका भांड्यामध्ये ठेवते आणि वरती झाकण पॅक ठेवते आणि त्याच्यावरती अजून एक झाकण ठेवते, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही एक्स्ट्रा हवा ह्याच्यातली बाहेर जाणार नाही. ह्याच्यामध्ये आतमधल्या आतमध्येच गरमी राहील आणि त्याला मोड ना आपोआपच येतील. तुम्ही बघू शकता इथे पाणी याला सुटलं आणि छानपैकी मोड आलेले आहेत त्याला. आता हे पूर्णपणे मोड आलेले आहेत त्याला, हे बघू शकता. आणि ना व्यवस्थित होतात, असं काही नाहीये की जर असंच ठेवले तर मोड येत नाहीत वगैरे, असं काही नाही, अजिबात नाही. मस्तपैकी मोड आलेले आहेत याला. हे आता फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं, पण आता थोडा वेळ अजून तर म्हटलं ठेवते. आणि आता पहिला आपण डाळिंब सोलून घेऊया. इथे ही माझी प्लेट, इथे माझा हा डब्बा ज्याच्यामध्ये मी उरलेलं डाळिंब जे काही आहे सोललेलं ह्याच्यात स्टोअर करून ठेवणार आहे. हे आपलं डाळिंब आहे आणि जस्ट आपल्याला हा असा नाईफ घ्यायचा आहे आणि ना बरोबर असं ना गोल सर्कलमध्ये आपल्याला हे कापून घ्यायचंय. बस असं कापलं ना आपण की हा आपोआप देठालाच धरून आपल्याला हा असा काढून घ्यायचा. हे बघा व्यवस्थित निघतं. आणि हे जिथे आहेत ना हे 5 मार्क, 5 असतील तर 5, 4 असतील तर 4, तर बरोबर तिथेच आपल्याला कापायचंय असं. आणि हलक्या हाताने कापायचं, एकदम जोरात दाबायचं नाही, कट द्यायचा नाहीये त्याला. आणि असं आपण कापलं ना की तेवढाच भाग म्हणजे जिथे ते देठचं हे असतं ना तिथेच कापला जातो, इथे ते कापला जात नाही. आणि ना मग सोलायला डाळिंब इझी होऊन जातं. आणि आता आपण हे जिथे कट दिलाय ना तिथेच आपल्याला ओपन करून हे छानपैकी आहे ना, हे बघा मी आता दाखवते तुम्हाला. हे बघा असं थोडं थोडं करून घ्यायचं सगळीकडनं आणि इझिली आपलं हे डाळिंब सोललं जातं. कारण मग कुठे ते दाणे तुटले जात नाहीत, कारण कापले जात नाहीत. अशा पद्धतीने मस्त व्यवस्थित आपलं छानपैकी असं डाळिंब बघा छान झालंय, सुटलंय बघा मस्तपैकी. आणि तुम्ही बघाल ना तर डाळिंबाचे दाणे कुठेही वेस्ट झालेले नाहीयेत आणि मोकळे निघालेत, म्हणजे कुठेही मग ना त्याचं पाणी ज्यूस वगैरे असं काही निघालं नाही. फक्त प्लेट मोठी घ्या, मी फक्त प्लेट आता छोटी घेतली त्याच्यामुळे ना तिथल्या तिथे ते उडतात पटकन जेव्हा आपण काढतो सोलतो तेव्हा हे डाळिंब. तर प्लेट एखादी शक्यतो मोठी घ्या. या बेसिक गोष्टी आहेत, मी काही तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, पण मला हे असं वाटलं की तुमच्याबरोबर हे शेअर करावं. कारण बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी आहेत, म्हणजे मी ऑफिसमध्ये पण बघते ना त्यांना हे माहिती नाही आणि बऱ्याच वेळा डाळिंब सोलायला माझ्याकडे येतं. लंच टाइममध्ये जेव्हा आम्ही काही फ्रुट्स वगैरे खातो ना तेव्हा डाळिंब, मोसंबी असे सगळे फ्रुट्स सगळे सोलण्यासाठी माझ्याकडे येतात. तर त्याच्यामुळे मी म्हटलं आज हे तुमच्याबरोबर शेअर करूया. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. तर मी आता डायरी लिहित होती, तर डायरी लिहिता लिहिता मला विचार आला की तुमच्या पण मला कमेंट्स होते की तू तुझं वीकली मील प्लॅन कसं करतेस किंवा त्याचा काही चार्ट तुझ्याकडे तुझा रेडी आहे का. मी चार्ट रेडी करते, पण तू कशा पद्धतीने करते ते मी आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगणार आहे. तर चार्ट इझी करताना मी खूप काही जास्त असा विचार करत नाही. बऱ्याच वेळा मी असं काय करते की मी भाज्या घेऊन येते आणि मग त्याचा चार्ट तयार करते. किंवा मग कधी कधी असं होतं की चार्ट मी तयार करते आणि मग त्यानुसार भाज्या आणते. पण बऱ्याच वेळा कसं होतं ना आपण चार्ट पहिला नाही, आपण असं म्हणतो की अरे आपण चार्ट बनवूया आणि चार्टनुसार आपण करूया. पण बऱ्याच वेळा असं होतं आपण चार्ट बनवतो आणि मग त्यानुसार मग आपण बाजारात जेव्हा जातो तेव्हा भाज्या मिळतीलच असं नाहीये. तर म्हणून एक साधा सिंपल छोटासा आपण थोडासा विचार करून जर आपण चार्ट तयार केला ना तर काही आपली गडबड होणार नाही. तर तुम्ही भाज्या घेऊन या पहिला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आपला चार्ट बनवा. कारण मार्केटमध्ये आपल्याला कुठल्या भाज्या चांगल्या मिळतील, कुठल्या कधी स्वस्त असतात, कधी खूप महाग असतात. सगळ्याच सॅलड्स आपल्याला मिळतात किंवा नाही ते ऑप्शनल आहे, म्हणजे सीझननुसार सगळ्या गोष्टी असतात, कधी असतात कधी नसतात. तर मी कुठल्या पद्धतीने चार्ट कुठला विचार करून जेव्हा करते ना ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला मी तुम्हाला पहिला चार्ट दाखवून घेते.
हा बघा, हा इथे चार्ट आहे आणि इथे पण ऑलरेडी चार्ट आहे, तुम्हाला दिसत असेल मील प्लॅनिंग, पण तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून मग मी याच्यावर इथे पेपर ठेवला आणि मी तुम्हाला आता हे दाखवते. इथे मील प्लॅनिंग लिहिलेलं आहे मी. वार आहे, नाश्ता आहे, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. इथे हा जो चार्ट आहे ना, तर ह्याच्यामध्ये कसं आहे, आम्ही दोघेही ऑफिसला असल्यामुळे दुपारचं आमचं पूर्ण जेवण नसतं. जो काही टिफिन असतो तोच असतो आणि रात्रीचं जे जेवण असतं ते पूर्ण आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. आणि शक्यतो मी काय करते, जी दुपारचा डबा असतो तर सकाळची खूप घाई असते, तर अशा भाज्या मी निवडते ज्या हेल्दी पण असतील तब्येतीसाठी आणि आपल्याला बनवायला देखील इझी असतील. म्हणजे पटकन घाई गडबड जेव्हा सकाळी असते, टिफिनची ना, नाश्त्याची गडबड असते, ऑफिसची तयारी असते, या सगळ्यात वेळ काढून आपल्याला पटकन डब्बा तयार करायचा असतो. तर अशा पद्धतीने मी हे चार्ट करून ठेवते आणि तशाच भाज्या मी लिहिते. तर इथे बघू शकता तुम्ही सोमवारी ना रवा लिहिलाय मी. रव्याचा आपण उपमा करू शकतो, शिरा करू शकतो, बरेचसे असे प्रकार आहे. रवा जर आठवड्यामध्ये भाजून ठेवलात तर रवा करायला खूप इझी जाईल उपमा. फक्त फोडणी टाकली की आपला उपमा तयार होतो. भोपळा आणि चपाती, भोपळ्याची भाजी देखील पटकन शिजते आणि भोपळ्याच्या भाजीत इथे मी टिप देऊ इच्छितो तुम्हाला. भोपळ्याच्या भाजीत तुम्ही फोडणीला जर मेथी टाकली ना तर खरंच खूप छान अशी सुंदर अशी भोपळ्याची भाजी होते. अगदीच गोड अशी लागत नाही आणि खूप टेस्टी देखील होते. रात्रीच्या जेवणमध्ये मी टमॅटोचं सार, आपलं भात आहे, चपाती आहे, फ्लॉवर मटार भाजी आहे आणि सलाड आहे. फ्लॉवर मटार म्हणजे आता सीझन चालू आहे, मटार खूप येतात आणि फ्लॉवर पण खूप छान असे सुंदर छोटे छोटे असे मिळतात, म्हणून मग फ्लॉवर मटार भाजी अशी आहे. मंगळवारी आहे, पोहे आहे, कांदे पोहे आपण करू शकतो किंवा पोह्याचे कटलेट वगैरे बरेचसे ऑप्शन आहे. इथे भेंडीची भाजी आहे. मी माझ्या मील प्लॅनिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, भेंडी मी ऑलरेडी भाजून ठेवते, त्याच्यामुळे मग सकाळी फक्त कांदा टोमॅटोवर परतवली ना तर ती मला पटकन होते सकाळची. त्याच्यानंतर संध्याकाळसाठी खिचडी आहे, मुगाची भाजी आहे, चपाती आहे आणि बीट आहे. खिचडी तुम्ही कुठल्याही पद्धतीची खिचडी करू शकता, मिक्स व्हेजिटेबलची खिचडी करू शकता, त्याच्यानंतर दलिया करू शकता, तुम्हाला पाहिजे ते करू शकता, त्याच्यामध्ये पण बरेचसे असे ऑप्शन आहेत. आणि मुगाची भाजी आहे, मोड आलेले मूग आठवड्याला आपण तयार करून ठेवतो, त्याच्यामुळे ती देखील पटकन होते आणि वेळ वाचतो. त्याच्यानंतर बुधवार आहे, बुधवारी लापशी आहे, जसं मी लिहिलेलं आहे इथे नाश्त्यामध्ये. इथे आपण नाही केले तर आपण इथे मिक्स दलिया जो व्हेज आहे सकाळी नाश्त्याला करू शकतो. खूप हेवी होऊन जातो आणि हेल्दी पण असतो. नाश्त्याला ऑफिसला दुपारचा आहे, पनीर बुर्जी गेलेली आहे. संध्याकाळी बुधवार असल्यामुळे एक करी आहे आणि कांदा टोमॅटो सॅलड आणि मग भात आहे. आणि एक करी हेवी होऊन जाते म्हणून मग मी इथे चपाती नाही केली. वाटलंच तर मग एखादी भाकरी आम्ही तांदळाची करतो इथे. आता गुरुवार आहे, तर गुरुवारी सकाळी डाळीचे किंवा मूग म्हणजे कुठल्याही डाळी, म्हणजे मसूर डाळीचे डोसे छान होतात किंवा मूग आपले जे मूग असतात अख्खे मूग मोड काढून ठेवले आणि मग मिक्सरला लावले तर त्याचे डोसे देखील खूप छान सुंदर असे होतात. जेव्हा आपण दुपारचं जेवण करणार तर कुठलंही एक कडधान्य जे आपल्या पूर्ण आहारात असलं पाहिजे आठवड्यामध्ये, तर तुम्हाला जे कुठलं आवडत असेल, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याची भाजी करू शकता. तर माझ्याकडे जे अवेलेबल असतं त्याची मी एक कडधान्याची भाजी घेते. संध्याकाळचं जेवण पूर्ण असतं, भात, वरण, वालाची भाजी असते ऍक्च्युली शक्यतो माझ्याकडे, शिरा, खीर जे काही असेल ते आणि चपाती असते. शुक्रवारचं सकाळी ब्रेड ऑमलेट तुम्हाला हवं असेल तर ब्रेड ऑमलेट किंवा मग चपाती ब्रेड असं काही असतो नाश्ता. सुरणाची भाजी पण पटकन होते शिजायला, कुकरला लावली तर छोट्या कुकरमध्ये तिथल्या तिथे पटकन शिटी केली ना तर सुरणाची भाजी पटकन अशी होते. संध्याकाळसाठी सोयाबीन पुलाव, हा देखील पौष्टिक असा आहे आणि हेल्दी असा आहे. तो सोयाबीन पुलाव खूप हेवी होऊन जातो पोटभरीसाठी म्हणून इथे चपात्या नाही ठेवल्या, त्याच्याबरोबर रायता आहे. शनिवार आहे, शनिवारी आहे जो आपला नाश्ता आहे त्याच्यामध्ये ओट्स आणि मुसली आहे. ओट्स आणि मुसली तर माझा रोजचा नाश्ता असतो. मी हे ह्याच्यापैकी जे पदार्थ असतात मिस्टरांसाठी केले जातात शक्यतो. ओट्स मुसली मला स्वतःला खूप आवडतं, त्याच्यामुळे हाच नाश्ता केला जातो. दुपारच्यासाठी राजमा किंवा मग भात किंवा बीट रायता, कारण शनिवारी मिस्टर घरी असतात तर त्यांच्यासाठी सकाळी मला जाताना जेवण करून जावं लागतं, तर मी त्यांच्यासाठी हे पूर्ण जेवण करून जातं. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण शनिवार असतो आणि मला असं वाटतं की एक शनिवार असा असतो, वीकेंड असतो, फॅमिलीमध्ये आपली छोटी असो किंवा मोठी सगळ्यांचा वीकेंड असतो आणि सगळ्यांना असं वाटत असतं की आपण बाहेर जावं किंवा काहीतरी छान खावं किंवा फिरावं किंवा अजून काहीतरी असं वाटत असतं. तसं वीकेंडचा मूड असल्यामुळे फॅमिलीची जी चॉईस आहे, फॅमिलीची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण एक दिवशी तरी त्यांना विचारून जेवण बनवून त्यांना खुश करावं. तर त्याच्यासाठी म्हणून हे त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हे इथे जेवण बनवायचं. म्हणजे मला जे मी पण असंच करते म्हणून मी इथे लिहून ठेवलंय, ऍज पर फॅमिली मेंबरच्या रिक्वायरमेंटनुसार मी जेवण बनवते शनिवारचं रात्रीचं. त्याच्यानंतर आहे रविवारी मग आपण डोसे, इडली असं काहीसं मी बनवते, कारण मग हे जे बॅटर मी इथे रविवारी तयार करते
तेच मला मग पुढच्या आठवड्यात मिळणार असतं सोमवारसाठी. इथे मी अप्पे देखील करू शकते किंवा डोसा करू शकते, उत्तप्पा करू शकतो, तर ते मला सोमवारीला परत नाश्त्याला होऊ शकतं, म्हणून मग ते असतं. त्याच्यानंतर इथे चिकन और मटन असं काहीसं असतं आणि राईस, आणि जर आपण इथे बॅटर केलेलं मग त्याचा डोसा पण आपल्याला याच्याबरोबर होऊन जातो. त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणासाठी मग दुपारचंच असतं, चिकन किंवा मटन मधलं जे करू ते असेल. आता ह्याच्या पुढच्या रविवारीच्या ज्या वीकली मीलमध्ये असेल तिथे आपण इथे फिशचा वापर करू शकतो, किंवा मग चिकन मटन मधला काही ऑप्शन असेल तर लगेच मी दुसऱ्या वेळेस चिकन असेल तर मटन नाही आणत आणि मटन असेल तर चिकन नाही आणत, शक्यतो फिशचाच वापर करते. तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मला कसं इझी जाईल आणि सगळा पौष्टिक पदार्थ आपल्या शरीरात जाईल याचा विचार करून हे मील प्लॅनिंगचा चार्ट मी केलेला असेल. म्हणजे अशाच पद्धतीने करते. आय होप तुम्हाला हा आवडला असेल, तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला पण याच्यामधनं काहीतरी आयडिया मिळाली असेल. सो अशा पद्धतीने माझा हा मील प्लॅनिंगचा जो चार्ट असतो मी तुमच्याबरोबर शेअर केलाय. तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला याच्यातून नक्की आयडिया मिळेल, तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की याचा उपयोग तुमच्याबरोबर अजूनही जणांना व्हावा तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. लवकरच भेटू माझ्या अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.